मी सांगितलेली ट्रिक यूज करून जर तुम्ही घरगुती चिप्स तळला ना, तर तुमची चिप्स अजिबात तेलकट होणार नाहीत. इथे सकाळ सकाळी मम्मी दोडक्यांच्या शेरांची चटणी बनवत होती आणि खूप छान चटणी झालेली. तुम्हीही नक्की ट्राय करा. सगळं आवरून जेवण करून घेतलं तोपर्यंत पावसाने हजेरी दिली आणि मातीचा वास तर घरभर पसरलेला. वातावरणही खूप छान झालेलं. सगळीकडं गार वाटत होतं. किती वर्षापूर्वीच ते 2005 त्या पूर्वीच म्हणून त्या पेटीत सापडलं. काय तर नाही का इथे बघा माझी आजी इतकी बडबडते ना दिवसभर, निम्म्याला अर्ध्या गोष्टी तर मला काहीच समजत नाही, पण खूप भारी वाटतं तिच्याशी गप्पा मारायला. तर आता आम्ही घरगुती बनवलेले हे जे चिप्स आहेत ते तळणार आहे आणि ह्याची तुम्हाला सोपी ट्रिक सांगते. आणि हे पापड तेलकट होऊ नये म्हणून 1 सेकंदभरच असं पाण्यात घालायचं हे चिप्स आणि त्यातून असं काढायचं आणि लगेच आपल्याला इथे तेलामध्ये सोडायचं आहे. शकता हे आहेत बिना पाण्यात बुडवलेले, जे की खूप तेलकट राहिलेले आहेत आणि हे पाण्यात बुडवून काढलेले, जे की अजिबात तेल याच्यामध्ये राहिलेलं नाही आहे. म्हणजे हे विदाऊट पाण्यातून काढलेले बघा घट्ट कसे दिसत आहेत. पाण्यातून काढलेले बघू शकता किती ट्रान्सपरंट आहेत. त्यामुळे टेस्टला एकदम विकतच्यासारखे लागतात, पण घरगुती. नक्की ट्राय करा ही ट्रिक. त्यानंतर मस्त शेंगदाण्याचा लाडू खाल्ला आणि मम्मीने मसाले पापड बनवलेला आणि आज दिवसभर मी नुसतं खातच होते. संध्याकाळी मस्त मम्मीने तेलाने डोक्याची मालिश करून दिली, कारण दुसऱ्या दिवशी मला हेअर वॉश करायचं होतं. माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज मला यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि इन्स्टाला फॉलो करा. तर असा होता माझा आजचा दिवस. थँक्यू.